हॅलो, मी पूनम. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. इथे आपण काल जी 32 इंचाची पेपर कटिंग केली होती त्यानुसार आपण आज ब्लाऊज कटिंग करणार आहे. ब्लाऊज पीस व्यवस्थित हातरून घ्यायचा आहे. कडेने एकसारखं नसेल तर एकसारखं करून घ्यायचं आहे. मी इथे पट्टींच्या साहाय्याने एकसारखं करून घेत आहे आणि कात्रीने कट करून टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला आपले ब्लाऊजचे पार्ट व्यवस्थित ब्लाऊजवर ठेवून घ्यायचे आहे. मी सर्वात आधी मागील भाग ठेवला आहे, त्यानंतर कटोरीच्या साईडचा भाग ठेवून घेतलेला आहे. हलू नये म्हणून मी त्याच्यावरती कात्री पट्टी मांडून घेतलेली आहे. इथे मी कटोरी मांडत आहे आणि कटोरीच्या शेजारी बाहीचा पार्ट मांडत आहे. व्यवस्थित मांडून घ्यायचा आहे. आता इथे मी क्रॉस पट्टी मांडून घेतलेली आहे. सर्व पार्ट व्यवस्थित मांडून झालेले आहेत. आता मी इथे मार्किंग करायला सुरुवात करत आहे. मागील भागाचं मार्किंग आहे तसं करून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला वाढवायचं नाही, एकदम कडेने मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला कटोरीच्या साईडच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. व्यवस्थित मार्किंग करायचं आहे. कुठेही शिलाई मार्जिन आपल्याला या भागाला घ्यायचं नाही आहे, तसं कडेकडेने मार्किंग करून घ्यायचं आहे. कटोरीच्या साईडच्या भागालाही आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. तो भाग आता मी साईडला ठेवून घेते. आता इथे आपण कटोरी व्यवस्थित ऍडजस्ट करायची आहे आणि खडूनी कटोरीच्या कडेनेही मार्किंग करून घ्यायचं आहे. इथेही आपल्याला कटोरीला कुठेही शिलाई मार्जिन ऍड करायचं नाही आहे, तसं पेपरला एकदम घासून मार्किंग करायचं आहे. इथे आता मी एक पट्टी ठेवून घेतलेली आहे. एक पट्टीला आपण खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. बाकीच्या साईडने आहे तसं आपल्याला एक पट्टी आखून घ्यायची आहे. फक्त खालच्या साईडने अर्धा इंच मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. आता इथं बाहीच्या कडेकडेने आपल्याला मार्किंग करायचे आहे. व्यवस्थित कडेकडेने मार्किंग करून घ्यायचे आहे. कुठेही शिलाई मार्जिन ऍड करायचं नाही आहे, तशी बाही आपल्याला आखून घ्यायची आहे. सर्व पार्ट असेच ऍडजस्ट करून ठेवायचे आहेत. आपल्याला इथे क्रॉस पट्टीचे 4 पार्ट लागणार आहेत, त्यामुळे मी क्रॉस पट्टी इथे डबल ठेवून घेतलेली आहे. खालच्या साईडने आपल्याला फक्त शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे. बाकीच्या साईडने आपल्याला आहे तशी क्रॉस पट्टी आखून घ्यायची आहे. इथे माझे सर्व आखून झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण कट करायला सुरुवात करूया. ज्या आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरूनच आपल्याला रेषेवरूनच कट करायचं आहे. व्यवस्थित कुठंही जास्तीचं कट करायचं नाही आहे, तसं कट करायचं आहे. एकदम त्या रेषेवरूनच घ्यायचं आहे. आतमध्ये आपली कात्री जाऊन द्यायची नाही, नाही तर आपल्या पार्टवर कात्री लागण्याचे चान्स असतात. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. रेषेवरूनच कट करायचं आहे आपल्याला. जास्त बाहेरही घ्यायचं नाही आणि आतही जाऊन द्यायचं नाही. इथे मी कटोरी खोलून घेत आहे. बाहीच्या कडेकडेचं सर्व मी कट करून घेत आहे. रेषेवरूनच आपल्याला कट करायचं आहे. जास्त कुठेही ठेवायचं नाही, नाही तर आपली बाही उंची वाढू शकते. इथे मी मागील पार्ट कट करून घेत आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे.
कात्री आपली दुसरीकडे जायला नको. इथे आता मी योगपट्टी कट करून घेत आहे. हे साईडला ठेवून मी योगपट्टीचा जास्तीचा भाग कट करून घेणार आहे. आता आपण कटोरीच्या साईडचा भाग कट करून घेऊया. एकदम रेषेवरून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठेही जास्तीचं कट करायचं नाही किंवा आतही आपल्याला आतूनही कट करायचं नाही. इथे दुसरी आपण योगपट्टी कट करून घेऊया. सगळे पार्ट आपले कट करून झाले आहेत. आता आपण क्रॉस पट्ट्या काढायला सुरुवात करूया. इथे आपल्याला क्रॉस पट्ट्या ह्या 1.25 इंचाच्या घ्यायच्या आहेत. क्रॉस पट्ट्या हा आपल्याला 1.25 इंचाच्या घ्यायच्या आहेत, 1.5 इंचाच्या घ्यायच्या नाही. 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या घेतल्यावरती आपला गळा पलटी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण 1.25 इंचाच्याच क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे रेषेवरून. हे आता आपण कमरेच्या साईडला, पाठीमागच्या साईडला जी पट्टी लावतात ती पट्टी काढून घेऊया. ही पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. एवढी पट्टी पुरणार नाही, त्यामुळे मी अजून एक पट्टी काढून घेत आहे. तर ही पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. आता इथे आपण गळ्याचे मार्किंग करून घेऊया. आपला गळा हा 9.5 इंचाचा आहे. गळा रुंदी इथं आपण 2.5 इंचाची घेणार आहे. खालच्या साईडनेही आपण गळा रुंदी वरच्या साईडला आहे तेवढीच घेतली आहे आणि आपण पट्टीने सरळ रेष वर आखून घेतलेली आहे. इथे मी गोल गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता हे मी कट करून घेत आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे कापड आता आपल्याला हुकासाठी आणि लुकासाठी उपयोगी येणार आहे. आता आपण इथे डाचचं मार्किंग करून घेऊया. आपली कंबर ही 7 इंचाची आहे आणि टक्सचा आपण त्यात मध्ये 1 इंच मिसळलेला आहे. तर 8 इंचावरती आपली कंबर आलेली आहे. त्यानंतर त्याचा निम्मा भाग करून आपण टक्सचे उंचीचं मार्किंग करणार आहे. गळा उंचीपेक्षा आपल्याला टक्स हा 1 इंच खाली घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला आडव्या टक्सला अर्धा इंच घ्यायचा आहे. दोन्ही साईडला आपण अर्धा इंच घेणार आहे. त्याच्याही मी रेषा इथे आखून घेतलेल्या आहेत. आता इथे आपला गळा तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. सर्व पार्ट आपले इथे तयार झालेले आहेत.